गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपण आता कालच्या 9व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ ह्या अवताराचा काल त्या ठिकाणी समाप्तीकरण झालं आणि पुढील कथानकासाठी पुढील महाराजांचे अवतार कसे आहेत, महाराजांचं कार्य नंतर कसं झालं, या सगळ्याचा इतिहास किंवा या सगळ्याचा मागोवा आता ह्या नामधारक आणि सिद्धमुनी यांच्या संवादाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडला जाणार आहे. आपण जर साधारणतः सर्व प्रकारचे जर ग्रंथ पाहिले तर हे संवादातून निर्माण झालेले आहेत. गुरु शिष्य हा जो संवाद आहे, या संवादातून ज्ञानाची प्राप्ती किंवा ज्ञानाचं प्रकटीकरण जे आहे ते झालेलं आहे. अगदी आपण आपल्या मार्गातली मल्हारी सप्तशती हा जरी ग्रंथ बघितला तरी सेवेकरी उवाच, मग गुरु माऊली उवाच, की सेवेकऱ्यांनी विचारलं, माऊलींनी उत्तर दिलं, अशा पद्धतीमध्ये संपूर्ण मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ आहे. दुर्गा सप्तशती आहे, देवी उवाच, ऋषी उवाच, सनतकुमार उवाच, हे जे आहेत की एकमेकांनी प्रश्न विचारले आणि त्याला समोरून उत्तर देण्यात आलं किंवा त्याच्यावरती त्याचं विश्लेषण करण्यात आलं. अशा संवादाच्या माध्यमातून ह्या ग्रंथांची निर्मिती झाली आणि ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींना महाराजांनी हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. आपण 9व्या अध्यायापर्यंत आलो. श्रीपाद श्रीवल्लभ आविष्कार सुद्धा आता थांबला. आता एकच अध्याय आपण मागे आहोत की जिथे साक्षात या नृसिंह सरस्वती आख्यानाचे प्रमुख श्री नृसिंह सरस्वती महाराज हे प्रवेश करते होणार आहेत. त्यांचा या पृथ्वीवरती अवतार होणार आहे. परंतु हा अवतार होण्याच्या अगोदर महाराजांचं हे कार्य हे प्रकट रूपाने आणि गुह्य रूपाने, गुप्त रूपाने, या दोन्हीही रूपाने सतत कार्य चालू असतं. तर तसं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांनी कुरवपुरामध्ये त्या कृष्णा नदीमध्ये निजानंद गमन केलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या पुढचा अवतार काय झाला, असे ते नामधारकांना आता उत्सुकता लागली की हे महाराजांचं कार्य कसं करत राहिले आहेत. आणि सिद्धमुनी म्हणतात की महाराजांचं कार्य हे थांबलेलं नाही, ते गुप्त रूपाने सुद्धा चालू आहे. आणि म्हणून त्या सिद्धमुनींना नामधारक असं विचारतात की ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण पुरवपुरीचे महिमान केवी जाहले परियेसा म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणत असे. की तुम्ही म्हणताय की महाराज हे कृष्णा नदीमध्ये जरी गेलेत असं जरी वाटत असलं, पण ते महाराज गेलेले नाहीत. म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले आणि तुम्ही म्हणताय की त्यांचे आणखीन पुढे अवतार झाले. तर कृपया करून मला ते आणखीन विस्ताराने सांगा. मला आता आणखीन गोडी वाढत चालली आहे की महाराज आता महाराजांचं कार्य कसं आहे. पण महाराजांच्या लीला आणि महाराजांचे जे ज्ञान देण्याचा भाग आहे तो, त्यामुळे माझ्या मनामध्ये आता गुरुची जी काही सेवा आहे, गुरुची लीला जी आहे ती समजून घेण्यामध्ये, गुरुचं चरित्र समजून घेण्यामध्ये अत्यंत उत्कंठ लागून राहिलेली आहे. आणि म्हणून हे सिद्धमुनी, हे गुरुवर्य, तुम्ही आम्हाला आता पुढचं मार्गदर्शन करावं आणि महाराज कशा पद्धतीनं काम करतायत ह्याचं आम्हाला तुम्ही ज्ञान द्यावं. आणि मग ते सिद्धमुनी असं म्हणतात, सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरुमहिमा काय पुससी अनंत रूपे होते परियसी विश्वव्यापक परमात्मा. सिद्ध असं म्हणतायत नामधारकाला की गुरुमहिमाचं काय तू विचारतोस, हा गुरुमहिमा अपरंपार आहे, अनंत रूपे होती परियसी. आपल्याला एक रूप जे दिसतं आहे ते एकच रूप महाराजांचं नाहीये. या गुरुवर्यांचं अनंत रूपांमध्ये कार्य चालू असतं आणि अशा अनंत रूपामध्ये कार्य करणाऱ्या त्या विश्वव्यापक परमात्मा तो आहे, त्याचं गुणवर्णन काय करावं.
म्हणजे समुद्राची शाई करून लिहायचं म्हणलं तरी हा गुरुकृपेचा जो भाग आहे किंवा गुरूंचं कार्य जे आहे हे लिहिणं जे आहे ते कधी थांबणार नाही. ती शाई संपेल समुद्राची, परंतु गुरूंची लीला काही सांगणं संपणार नाही. एवढं अगाध हे गुरुमाहात्म्य आहे आणि मी तुला ते काय सांगू, तो विश्वव्यापक परमात्मा आहे. पुढील जो त्यांचा अवतार कार्य जे आहे, आपण बघितलं श्रीपाद श्रीवल्लभ ह्या अवतार कार्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे योगी लोकं आहेत, संन्यासी लोकं आहेत, साधू जन आहेत, जे काही जण भरकटले असतील, काही जण ज्ञानासाठी असूसले असतील, त्यांना पुढचा मार्ग हवा असेल, काहींना सद्गती हवी असेल, वेगवेगळ्या प्रकारे अशा सगळ्या विभूतींना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये साक्षात दत्त अवतार जे आहेत, ते दत्त महाराज जे आहेत, ते प्रकट झालेले आहेत. या संपूर्ण विश्वामध्ये एकमेव असं व्यक्तिमत्व किंवा एकमेव असं परमेश्वराचं रूप आहे, जे फक्त देण्यासाठी निर्माण झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांचा जो अवतार झाला, तो त्या रावणाचा वध करून समाजामध्ये एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रभू रामांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णांचंही उद्दिष्ट होतं, की त्या कंसाचा वध करून त्यांनी जे काही स्तोम माजवलं होतं, त्याच्यामुळे प्रजेला होणारा त्रास तो थांबवायचा होता आणि धर्माची स्थापना करण्याची होती. परंतु दत्त महाराज हे युगानुयुगे जे त्यांचं कार्य चालू आहे, दत्त म्हणजे देणारा. सतत जो देतो तो म्हणजे दत्त आहे आणि हा देण्यासाठी जे अवतारित परमेश्वर झालेला आहे, ते म्हणजे दत्त महाराज आहेत. आणि म्हणून ते सिद्धमुनी म्हणतात, की हा विश्वव्यापक परमात्मा आहे. याचं कार्य जे आहे ते अनंत रूपाने चालू असतं. याचं गुणवर्णन आपण कसं करणार? त्यामुळे पुढे जो त्यांना आविष्कार घ्यायचा आहे, या आविष्काराची पूर्वतयारी, पूर्वपीठिका जी आहे, ती तयार करण्याचं काम चालू आहे. आणि महाराज त्या ठिकाणी कुरवपूर क्षेत्रामध्ये गुप्त रूपाने त्या ठिकाणी राहिले होते आणि जो कोणी त्यांच्याकडे यायचा, त्याच्या त्याचं कार्य जे असेल, त्याला ज्ञान द्यायचं असेल, त्याला वाट दाखवायची असेल, त्याची अडी-अडचणी ज्या असतील, त्या दूर करायच्या असतील, तर त्या महाराज त्या ठिकाणी गुप्त रूपामध्ये राहून त्या ठिकाणी त्यांची कामं जे आहेत, ते मार्ग दाखवायचे त्यांना किंवा त्यांना जे काही ज्ञान हवं असेल, ते ज्ञानाचं त्या ठिकाणी प्रदान करायचे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी ज्यावेळेला हा साधारणतः 20व्या शतकातला भाग आहे. तर ह्या सद्गुरू पिठले महाराज आणि सद्गुरू टेंबे स्वामी महाराज हे समवयस्क किंवा समकालीन हे संत मंडळी आहेत. तर सद्गुरू टेंबे स्वामी महाराजांनी जे कुरुपूर क्षेत्रामध्ये तपस्या केली, चातुर्मास केला, त्याच्यातून त्यांनी कुरुपूर सारखं तीर्थक्षेत्र जे आहे ते पुन्हा प्रकाशित केलं लोकांपर्यंत, दत्तभक्तांपर्यंत. हे पुन्हा त्या ठिकाणी पोहोचवलं. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा हाही त्या गुरुपूर सारख्या ठिकाणी महाराजांना स्फुरलेला मंत्र आहे. अशा प्रकारे त्या कुरवपूरचं महात्म्य आहे, की जो ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं, इच्छेने गेला, त्या ठिकाणी महाराजांनी गुप्त वेशामध्ये, गुप्त रूपामध्ये राहून त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन ते महाराज करत राहिले. त्रयमूर्तीचा अवतार, याचा कवणा न कळे पार, निधान तीर्थ कुरपुर, वसे तेथे गुरुमूर्ती. यांचा पार लागणं किंवा थांग लागणं हे अशक्य आहे आणि हे त्रिमूर्ती जे आहेत, हे त्या ठिकाणी कुरवपुरामध्ये वास्तव्य करून आहेत. जे भक्तजण मागायचे ते महाराज त्या ठिकाणी त्याची पूर्ती जी आहे, ती त्या ठिकाणी गुप्त रूपाने करायचे. महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी आजही आपण जर गेलात, तर त्या ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पादुकांचं दर्शन होतं. तर त्या पादुका स्वरूपामध्ये महाराज त्या ठिकाणी थांबले होते आणि जो भक्तजण त्या ठिकाणी मनोवांछित काही इच्छा घेऊन येईल, ती सगळी महाराज त्या ठिकाणी पूर्ण करायचे. आणि तुझं सांगावं या कारण, सिद्धमुनी आता पुढच्या कथेला सुरुवात करतायत आणि ते म्हणतायत, तुझं सांगावं या कारण, गुरु भक्ती वृथा नव्हे जाण, सर्वथा न करी निर्वाण, पाहे वाट भक्तांची. हे गुरु इतके दयाळू आहेत, की आपल्याला गुरुची ओढ लागण्याऐवजी गुरुला भक्तांची ओढ लागलेली आहे. आणि ते वाट बघत असतात, की माझा भक्त माझ्याकडे कधी येतोय. गुरुभक्ती वृथा नव्हे जाणं. ही गुरूंची जी भक्ती आहे, ही वृथा नाहीये, वायफळ नाहीये. ही गुरुभक्ती फार महत्वाची आहे आणि या गुरुभक्तीमध्ये भक्ताची वाट स्वतः गुरु बघत असतो. याच्यापेक्षा काय म्हणजे आपण आत्ता जर बघितलं तर कोचिंग क्लासमध्ये आपल्याला ॲडमिशनसाठी रांगेत उभं राहावं लागतं. महाराज म्हणतात, "मीच तुमची वाट बघतोय." काय गुरुत्व आहे? की एवढा संपूर्ण ब्रह्मांडाचं कार्य करत असताना ते असं म्हणतायत, की मी माझ्या भक्तांची वाट बघत असतो. पाहे वाट भक्तांची. जो भक्त, पण कुठल्या भक्ताची? ते ₹10 चा नारळ, ₹20 नारळ ₹10 कसं मिळेल? मग एखादा पेढा काहीतरी ठेवतो आणि मग माझ्या आयुष्याचं कल्याण करून जातो. अशा भक्ताची महाराज वाट बघतायत का? महाराज कोणाची वाट बघतायत? गर्दीतल्या लोकांची महाराज नाही वाट बघत आहेत. महाराज बघतायत गर्दीतल्या लोकांची. भक्ती करावी दृढतर, गंभीरपणे असावे धीर,
तरीच उतरी जे पैल पार, इह परत्री सौख्य पावे. जो त्याच्या भक्तीविषयी दृढ आहे, पक्का आहे. आज कुरवपूर मग काय सगळ्या तीर्थयात्रा करून येतो. चला साउथ साइडला चाललोय. कुरवपूर करतो, पिठापूर करतो. आणखीन जे काही मध्ये सगळे तिरुपती बालाजी करतो. सगळे जे काही देव लागतील त्या सगळ्यांचं दर्शन करून येतो. अशा भक्ताची महाराज नाही वाट बघत आहेत. जो भक्त दृढ आहे, भक्ती करावी दृढतर, जो निष्ठावान आहे, पक्का आहे, जो महाराज मी तुम्हाला भेटायला येतोय, मला किती आनंद होतोय महाराज तुम्हाला भेटण्यासाठी येताना. असा जो कोणी भक्त ओढीने आलेला आहे, गंभीरपणे असावे धीर, जो सिरियसली येतोय. टाईमपास नाही करायला येत आहे. टुरिझम करायला येत नाही. पर्यटन करण्यासाठी येत नाही कुरवपूरला. पर्यटन करण्यासाठी पिठापूर, गाणगापूर करत नाहीये. जो महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, महाराज त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आहात, गुप्त रूपाने जरी असला, तरी मला तुम्ही त्या ठिकाणी भेटणार आहात आणि तुम्हाला भेटण्यासाठी मी जो काही येतोय, असा जो कोणी गंभीरपणे म्हणजे सिरियसली येतोय, सिरियसनेस आहे त्याच्यामध्ये, वायफळपणा नाहीये. तरीच उतरी जे पैल पार, इह परतरी सौख्य व्हावे. अशाच भक्ताला महाराज त्याच्या इह परतरी प्रापंचिक जीवनातलं आणि आध्यात्मिक जीवनातलं दोन्हीही प्रकारची सुख जी आहेत, ती त्याला प्रदान करणार आहेत. आणि मग सिद्धमुनी म्हणतात, की मी याची तुला एक गोष्ट सांगतो, याचा एक दाखला देतो, की ह्याच्यापूर्वी महाराजांनी असं कसं केलेलं आहे. तर त्यावेळेला एक वल्लभेश नावाचा महाराजांचा भक्त होता. व्यापारी होता, बिझनेसमॅन होता, सदाचारी होता. फार महत्वाचा शब्द वारंवार आपल्याला जे गुरुचरित्रकार सांगतात, की सदाचारी आहे. कोणावरती महाराज कृपा नाही करत. जो सदाचारी आहे, जो नेहमी चांगलं वागतो, अशा व्यक्तीचा ही गोष्ट आहे आणि त्याचाच अनुभव जो आहे तो आपल्याला सिद्धमुनी जे आहेत ते कथन करतायत. नामतया वल्लभेश. वल्लभेश नावाचा एक व्यापारी आहे आणि तो इमानितबारे त्याचा व्यवसाय करत असतो. कोणालाही फसवत नाही आणि दर वर्षातून एकदा कुरवपूरची यात्रा म्हणजे कुरवपूरच्या ठिकाणी तो दर्शनासाठी येत असतो. दरवर्षी हा त्याचा नित्यक्रम होता, की दरवर्षी त्या कुरवपूरला जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि जे काही आपल्याला यथायोग्य सेवा करता येईल, ती आपण सेवा करायची. अशा पद्धतीने त्याचा नित्यक्रम असायचा. वर्षातून एकदा यायचा, पण प्रामाणिक भावनेने यायचा, की महाराज मला तुम्हाला भेटायला यायचंय. रोज-रोज त्याला कदाचित वेळ होत नसेल, पण एकही दिवस यायचा तो मनापासून यायचा आणि अतिशय सुशील द्विज आचारवंत. हा द्विज शब्द जो आहे तो द्विज शब्द फार महत्वाचा आहे. द्विज आणि विप्र हे 2 शब्द गुरुचरित्रामध्ये अनेकदा येतात. ह्या दोघांमध्येही महत्वाच्या 2 ज्या फरक आहे त्या दोघांमध्ये, तो आपण यथावकाश समजून घेऊया. हा सुशील आहे, चारित्र्यवान आहे आणि आचारवंत आहे. उदीम करुणी उदरभरित. उदीम म्हणजे व्यापार. बिझनेस करून आपला तो पोट जो आहे ते भरत असतो. प्रति संवत्सरी यात्रेस येतं, तया श्रीपाद क्षेत्राचे. त्या कुरवपूर सारख्या ठिकाणी तो दर वर्षातून यात्रेसाठी यायचा. असंच पुढे एका दिवशी त्याने असं ठरवलं, तो एका व्यापार जो करत होता, जसं आपण म्हणतो, की माझा जर यावर्षी बिझनेस चांगला झाला, तर मी असं-असं करेन. तर तसं तो म्हणतो, की हा जो मी काही आता बिझनेस करतोय, याच्यामध्ये मला जर एवढा काही प्रॉफिट झाला, तर महाराज मी तुमच्या कुरवपूरला यात्रेला येईन आणि सहस्त्र भोजन जेवण घालेन. की सहस्त्र ब्राह्मणांना जेवण त्या ठिकाणी मी देईन जर माझा व्यवसाय चांगला झाला तर. उदीम आलिया फळासी, यात्रेसी येईन विशेषी, सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी, इच्छा भोजन देईन म्हणे. इच्छा भोजन देणार म्हणजे त्यांना जे हवंय ते मी त्यांना जेवायला वाढेन. म्हणजे मेनू त्यांनी ठरवायचा आहे, मी द्यायचं काम करणार आहे. जर माझ्या ह्या व्यापारामध्ये मला चांगला फायदा झाला, तर मी हे नक्की करीन, असं तो महाराजांना मनातल्या मनात स्मरण करून त्यांचं नवस त्या ठिकाणी बोलतो. निश्चय करुणी मानसी, निघाला द्विजवर उदीमासी आणि अशा प्रकारे मनामध्ये निश्चय करून तो व्यापार करण्यासाठी गेलाय आणि अनपेक्षितपणे तो जे काही करत होता त्याच्यामध्ये त्याला उत्तरोत्तर त्याला जास्तीत जास्त प्रॉफिट व्हायला लागला. चरण ध्यात असे मानसी सदा श्रीवल्लभाचे मनामध्ये महाराजांचं स्मरण करून जे ठाई जाय देखा, तो ज्या ठिकाणी जात होता, अनंत संतोष पावे निका, शतगुण लाभ हे झाला ऐका, परमानंद झाला. तो ज्या ठिकाणी जात होता, जे काही त्याची वस्तू असेल, जे काही तो विकत असेल, तर ती वस्तू ज्या ठिकाणी घेऊन जायचा तिथं दामदुप्पट घेऊन त्याला जास्ती पद्धतीनं त्याचा लाभ व्हायला लागला आणि त्याला अतिशय आनंद झाला. आपल्यासारखं असतं तर लाभ झाल्यानंतर महाराजांना विसरून गेला असता, पण हा विसरला नाही. त्याला जो प्रचंड प्रॉफिट झाला त्याला लक्षात आलं हे सगळं महाराजांची कृपा आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलं, की आता कुरवपूरच्या यात्रेला जायचं आणि तिथं जाऊन सहस्त्र भोजन, ब्राह्मण भोजन जे आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे. अशा पद्धतीने त्याने मग त्याची पैशाची सगळी अरेंजमेंट केली आणि आपल्या गावावरून त्या कुरवपूरच्या यात्रेसाठी जायला निघाला. जात असताना त्याच्याकडे ते सगळे पैसे बघून केवढे पैसे घेऊन हा चाललेला आहे.
तर 2-3 चोर जे आहे ते ते त्याच्यासोबत यात्रेला निघाले. त्यांनी अगदी साळसूदपणाचा आव आणला, की "अरे आम्ही पण तुमच्या सोबत येतो. आम्हालाही कुरवपूरच्या दर्शनाला यायचंय. आम्हालाही श्रीपादांचं दर्शन घ्यायचंय." असं म्हणून त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याच्यासोबत यात्रेला ते निघाले. यात्रेला जात असताना थोड्या दिवसांनी मध्ये वाटेवरती एके दिवशी रात्री त्या चोरांनी आपला डाव साधला आणि तो डाव साधून त्या व्यापाऱ्याला त्यांनी मारून टाकलं. त्याचं मुंडकं जे आहे ते उडवलं आणि त्याची जे सगळं धनसंपत्ती होती ती सगळी त्यांनी लुटली. पण ते लुटून जात असताना त्या क्षणी भक्तजनांचा कैवारी, ज्याला भक्त जी लोकं आहेत, त्याचे जे दृढ भक्त आहेत, त्यांचा कैवारी येतं, ज्यांना कारुण्य दाटून येतं, असे भक्तजनांची कैवारी श्रीपादराव कुरुपई पातला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांकित. तो जो श्रीपाद स्वामी आहेत, ते त्याच चोरांच्या समोर त्याच ठिकाणी तात्काळ भस्म लेपून जटाधारी अशा रूपामध्ये एका संन्यासाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी उभे राहिले. हातामध्ये त्रिशूळ घेतलं. त्रिशूळ खट्वांग घेऊन हाती. बघा, श्रीपाद स्वामींचा आपण फोटो अनेकदा पाहतो. किती साधा, सोपा एक छोटंसं टीनेजर म्हणूया किंवा एकदम तारुण्य रूपामधला अतिशय तेजपुंज असा त्यांचा चेहरा आहे आणि शांत वृत्ती आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. पण भक्तांचं रक्षण करण्यासाठी ठकास होऊनी महाठक त्या पद्धतीनं त्या चोरांना अद्दल शिकवण्यासाठी श्रीपाद स्वामी कोणत्या रूपात आले आहेत? हातामध्ये त्रिशूळ घेतलंय, जटाधारी आहेत, भस्म लावलेले म्हणजे साक्षात रुद्राच्या रूपामध्ये आलेत आणि श्रीपाद स्वामी कोण आहेत? त्रिगुणांचं रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश पैकी आता इथं गरज कोणाची आहे? इथं गरज रुद्राची आहे आणि म्हणून रुद्र रूपामध्ये त्या ठिकाणी ते प्रकट झालेत आणि त्या त्रिशूळाने त्यांनी त्या चोरांचा वध केलेला आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्यातला एक चोर जो आहे तो अतिशय नम्र भाविक आणि आता त्यांनी बघितला हा मृत्यू आपल्या समोर आहे आणि त्यांनी त्या संन्यासाचं किंवा त्या रूपधारी केलेल्या महाराजांचे चरण धरले आणि महाराज मला माफ करा, मी ह्याच्यामध्ये चोरीच्या उद्देशाने आलेलो नव्हतो यांच्यासोबत, असं तो महाराजांना कळवळून म्हणतोय. महाराज मी निरपराधी आहे. माझा ह्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. नेणे या ते वधितील म्हणून आलो आपण संगी होनी. तू सर्वोत्तम जाणसी म्हणे विश्वाची मनवासना. की हे महाराज तुम्ही तर सर्वज्ञानी आहात. तुम्हाला सगळ्यांच्या मनातलं माहिती आहे. तुम्हालाही माहिती आहे मी ह्या व्यक्तीला हे मारतील असं मला माहिती सुद्धा नव्हतं. मी फक्त चोरीच्या उद्देशाने आलो होतो. तेव्हा मी निरपराध आहे. कृपया मला तुम्ही माफ करा. असं तो जो चोर आहे, तो चोर महाराजांनी विनंती करतो. हे रुद्र रूप धारण केलेलं असून सुद्धा महाराज किती दयाळू आहेत. महाराज म्हणले, "ठीक आहे, मी तुला माफ केलं. एक काम कर, याला भस्म लाव." भस्मलेपन त्या भक्ताला करायला सांगितलं. त्याचं डोकं जे आहे ते पुन्हा धडावरती ठेवायला लावलं आणि महाराजांनी त्याला सांगितलं, की "ह्याला ते भस्म लाव." ऐकोनी तस्कराची विनंती, श्रीपाद त्या ते बोलविते, हाती देऊन या विभूती, विप्रावरी प्रोक्षी म्हणे. हा जो व्यक्ती पडलेला आहे ह्याच्यावरती हे प्रोक्षण कर. ही जी रक्षा आहे, हे भस्म जे आहे, हे भस्म याच्यावरती. आता भस्म कोणाच्या हातात असतं? भगवान विष्णूंकडे नाहीये. भगवान ब्रह्मदेवाकडे नाहीये. आदी शंकराकडे आहे. आणि शंकराच्या रूपामध्ये हे श्रीपाद स्वामी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेत आणि ते म्हणलेत, हे भस्म जे आहे ते ह्या व्यक्तीवरती उधळ किंवा ह्याच्यावरती लाव. मन लावणी तया वेळा, मंत्रोनी लावी ती विभूती गळा, सजीव जाहला तत्काळा, ऐक वत्सा एक चित्ते. आणि तो त्याच ठिकाणी तो जो भक्त आहे, ज्याचं मुंडकं उडवलं गेलं होतं, तो सजीव होतो, जिवंत होतो आणि सैरभैर होऊन इकडे-तिकडे बघायला लागतो आणि ज्या तस्कराने, ज्या चोराने त्याला ते भस्म लावलं, त्या चोराला तो म्हणतो, "अरे तू कोण आहेस? तू असा का मला इथे पकडून बसलेला आहेस?" तर तो चोर जो आहे तो म्हणतो, "अरे तू किती ग्रेट आहेस, तू किती धन्य आहेस, की तुझ्यासाठी एक इथं संन्यासी, एक भस्मधारी, जो जटाधारी असा व्यक्तिरूपातला एक संन्यासी या ठिकाणी आला होता आणि त्यांनी अतिशय प्रेमाने तुला जवळ घेऊन तुला हे भस्म लावलं. या चोरांनी तुला मारलं होतं, पण त्या संन्यासानी तुला ते भस्म लावून तुला सजीव केलेलं आहे. किती तू धन्य आहेस." तो जो विप्र असतो त्याला अतिशय डोळ्यामधनं पाणी यायला लागतं. "महाराज, हे तुम्हीच आहेत मला 100% खात्री आहे. तुम्हीच माझ्यासाठी धावून आलात आणि मला हा पुनर्जन्म दिलेला आहे." तो अतिशय आनंदित होतो आणि त्या अतिशय आनंदाच्या भरामध्ये तो कुरवपूरच्या यात्रेसाठी निघतो, की पटापट ते सगळे पैसे जमा करतो आणि ते सगळे पैसे घेऊन त्वरित त्या कुरवपूरच्या ठिकाणी जातो आणि अतिशय तन्मयतेने गहिवरून येऊन महाराजांच्या चरण पादुकांवरती दर्शन घेतो, मस्तक ठेवतो. "महाराज, आज तुमच्यामुळे मी वाचलोय. तुम्ही किती दयाळू आहात. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य भक्तासाठी सुद्धा तुम्ही धावून आलात." अशा प्रकारे अतिशय आनंदित होऊन, अतिशय गहिवरून तो महाराजांचं दर्शन घेतो आणि ठरल्याप्रमाणे
1000 सहस्त्र भोजन जो आहे त्याचं सहस्त्र भोजनाची तिथं पंगत वाढतो आणि सगळ्यांना तृप्त करतो, की आज महाराज होते म्हणून मी आज या ठिकाणी वाचू शकलो. अन्यथा माझा तर कार्यक्रमच केला होता. माझ्याकडे काही राहिलंच नव्हतं. हे पैसे आणि हे सगळं महाराजांचं आहे, असं म्हणून तो त्या ठिकाणी सगळ्यांना ती महती जी आहे महाराजांची, की महाराज गेले असं म्हणू नका. महाराज आजही या ठिकाणी आहेत. महाराज आजही भक्तांच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करतात. असा तो अनुभव त्या सगळ्या सेवेकऱ्या तिथल्या त्या ब्राह्मणांना हे सगळं कथन करतो आणि अतिशय आनंदाने तो त्या ठिकाणी सगळ्यांना भोजन करतो. नाना परी पूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी, अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपादुकांची. अतिशय मनोभावे तो त्या महाराजांच्या पादुकांची सेवा करतो. महाराजांच्या व्यते धन्यता व्यक्त करतो. ऐसे अनंत भक्तजन मिळून सेविती श्रीपाद चरण, पुरो प्रख्यात जाण अपार महिमा. आता हे गुरुचरित्र कधी लिहिलंय आपण पूर्वार्धामध्ये बघितलं. ह्या गुरुचरित्र ज्या वेळेला लिहिलं गेलं, त्यावेळेला त्या असं म्हटलं गेलंय, की ऐसे अनंत भक्तजन. असे अगणित भक्त आहेत, जे श्रीपादांच्या पादुकांची त्या ठिकाणी पूजा करतायत. मिळून सेविती श्रीपाद चरण. मिळून सेवन करतायत. एकटे नाही खात फक्त मलाच मिळावी महाराजांची सेवा असं भांडण नाही करत सगळे मिळून त्या ठिकाणी महाराजांची सेवा करतायत. पुर प्रख्यात जाणं अपार महिमा. सिद्ध म्हणे नामधारकासी, संशय न धरी तू मानसी, श्रीपाद आहे ती कुरवपुराचे, अदृश्य रूप होऊन या. आणि हे सिद्धमुनी त्या नामधारकाला म्हणतायत, तू मनामध्ये संशय धरू नकोस. श्रीपाद स्वामी गुप्त रूपाने त्या कुरुपूर क्षेत्रामध्येच आहे आणि म्हणून मी तुला हा दृष्टांत सांगितला, म्हणून मी हा तुला अनुभव सांगितला, की महाराज त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने नक्की आहेत. अशा प्रकारे हा महाराजांचा अध्याय या ठिकाणी करतात. पुढे अवतार असे होणे, गुप्त असती याची गुणे, म्हणती अनंत रूप नारायण, परिपूर्ण सर्वाठाई. आणि पुढील आविष्कारासाठी पुढील अवतार कार्यासाठी महाराज पेरणी करून ठेवत आहेत. पुढच्या अवतार कार्यासाठी तयारी चालू आहे. महाराजांचं काम अथक चालू आहे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं महाराज तर फोटोतच आहेत. महाराज कुठं काम करतायत? न धरी संशय मानसी. सिद्धमुनी काय म्हणला ते ना? संशय न धरी तू मानसी. मनामध्ये संशय ठेवू नका. महाराज फक्त फोटो रूपात तिथं दिसतायत. महाराजांना कुठं ऐकायला येतंय? महाराजांना कुठं कळतंय? असं जर असतं तर ते अनंत रूप विश्वव्यापक परमात्मा जो आहे, तो परमात्मा नसता, आपल्यासारखा साधा मनुष्य असता. तो विश्वव्यापक आहे. आपल्याला जरी तो फोटो रूपात दिसत असला, मूर्ती रूपात दिसत असला, तो अचेतन वाटत असला, सजीव वाटत नसला, निर्जीव वाटत असला, तरी तुम्ही असं मनामध्ये संशय घेऊ नका. हे गुप्त रूपाने कार्य करत आहेत. आपण मागच्याही अध्यायात बघितलं, ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य असतं, त्या ठिकाणी महाराजांचे प्रचंड मोठ्या पद्धतीने कार्य हे सतत चालू असतं. मग आपण ज्या ज्या ठिकाणी मस्तक ठेवतो, त्या केंद्रामध्ये महाराज गुप्त रूपाने आपलं सगळं बोलणं ऐकत नसतील, महाराज कार्य करत नसतील, मग कार्य करतं कोण? महाराज करतात. म्हणून मीपणाचा जो भाग आहे, की मी केलं म्हणून एवढे सेवेकरी झाले, मी असं केलं म्हणून असं झालं. हा जो मीपणा जो आहे तो आपल्याला कमी करायला पाहिजे. कारण हा मीपणा त्याच व्यक्तीच्या अंगात येऊ शकतो जो अज्ञानी आहे. त्याला वाटतं, की महाराज स्वस्थ बसलेत आणि मी सगळं काम करतोय. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा महाराजांना असं एका ठिकाणी म्हणतात, महाराज, तुम्ही ह्या कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ या रूपाने कित्येक हजारो वर्षांपासून तुम्ही कार्य करताय. महाराज हे कार्य करत असताना तुमच्याकडनं सगळं ज्ञान घेऊन, तुमच्याकडनं सगळं शिकून लोकांनी स्वतःचाच धंदा मांडलाय. महाराज या ठिकाणी हरामखोरांची संख्या जास्ती आहे, परंतु तुमचं कार्य दसपटीनं वाढत आहे. तुम्ही थांबलेला नाहीत. तुम्ही नाराज होत नाही, की मी एवढं सगळं सांगून सुद्धा लोक अशी का वागतात म्हणून नाराज होऊन तुमचं कार्य थांबवत नाहीत. उलट त्यापेक्षा अधिक वेगाने तुम्ही कार्याला लागता. मग आम्ही सेवेकऱ्यांनी तुमच्याकडनं काय शिकावं महाराज? की आम्ही सुद्धा सतत प्रवाहित राहायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये. कोणी काय बोललं, कोणी काय चांगलं म्हणलं, कोणी वाईट म्हणलं, ह्याच्याशी आमचा काही संबंध न ठेवता महाराज आम्ही कार्य करत राहिलं पाहिजे. असं सद्गुरू दादासाहेब जे आहेत, मोरे दादा हे महाराजांना असं म्हणत आहेत. तर अशा प्रकारे हा अध्याय 10वा जो आहे, तो या ठिकाणी संपन्न झाला. म्हणून सरस्वती गंगाधरू, की हा जो गंगाधराचा मुलगा जो आहे, तो सरस्वती असा म्हणतोय, सांगत कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू, सकळा अभीष्टे साधती. सकळ जे काही तुमच्या मनातली इष्ट जे आहेत, जे काही तुम्हाला हवं आहे,
हे सगळं जर हे तुम्ही एकचित्ताने ऐकत असाल तर ते सगळं तुम्हाला मिळणार आहे, असं हे गंगाधर सरस्वती जे आहेत ते आपल्याला कथन करत आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी अध्याय क्रमांक 10 आपल्याला कथन केलेला आहे. काय शिकायचं या कथेतून? कोण होता तो विप्र? विप्र म्हणजे लग्न झालेला एक सामान्य व्यक्ती. आणि द्विज याचा अर्थ ज्याची मुंज झालेली असा ब्राह्मण किंवा लग्न झालेला ब्राह्मण. आणि द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्म घेतलेला. ज्यावेळेला मुंज होते त्यावेळेला त्याचा द्वितीय जन्म असतो. गुरूंच्या ठायी तो जात असतो. त्यामुळे त्याला द्विज असं म्हटलं जातं. त्यामुळे हा विप्र जो आहे, हा विप्राची ही सगळी गोष्ट आपल्याला काय शिकवून जाते? कशासाठी ही गोष्ट आपल्याला ह्या नृसिंह सरस्वतींच्या आख्यानामध्ये सांगण्यात आली आहे? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, महाराज गुप्त रूपामध्ये कार्य करतात. आपल्याला असं वाटत असेल, आपल्यासारखंच स्थूल रूप महाराजांचं असेल आणि महाराज प्रत्यक्ष आल्याशिवाय आम्ही काही म्हणणार नाही, की महाराज आहेत म्हणून, तर आपण कुठेतरी चुकत आहोत. महाराज आपल्याच अवतीभोवती असतात. कसे असतात तेही थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. याच अध्यायामध्ये ते सांगितलेलं आहे. त्यामुळे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आपण कधीही एकटे नाही. आपल्या सतत सोबत महाराज असतात. आपण जे बोलतोय, आपण जे मनात विचार करतोय, आपण जे डोळ्यांनी पाहतोय, या सगळ्या गोष्टींची नोंद महाराज ठेवतात. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं क्षीण देऊ. सद्गुरू महाराज असं म्हणतायत, की निशिदिनी श्रमसी, निशी म्हणजे रात्र, दिनी म्हणजे दिवस, दिवस रात्र महाराज तुम्ही आमच्यासाठी श्रम घेताय. निशिदिनी श्रमसी, श्रम याचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहित, कष्ट घेणं, कष्ट करणं. निशिदिनी श्रमसी, कशासाठी कष्ट करताय दिवस रात्र? मम हितार्थ तू, मम म्हणजे मी, माझ्या हितासाठी महाराज तुम्ही दिवस रात्र कष्ट घेताय. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं क्षीण देऊ. क्षीण म्हणजे थकवा. अजून मी तुम्हाला किती थकवा देऊ महाराज? दिवस रात्र तर तुम्ही माझ्याच हितासाठी झटताय महाराज. आणखीन तुम्हाला किती त्रास देऊ महाराज? ही सद्गुरूंची आपण जी प्रार्थना म्हणतो, ही महाराजांना अतिशय कळवळून केलेली विनंती आहे, प्रार्थना आहे. महाराज दिवस रात्र तुम्ही माझ्याच हितासाठी झटताय. आणखीन मी तुम्हाला काय काय मागू आणि काय त्रास देऊ महाराज? सगळं तर माझ्याच हितासाठी तुम्ही सगळं करताय. कसं हित? कारण आपल्याला वाटतं, की माझ्या डोळ्यांनी जे मला वाटतंय ते म्हणजे हित आहे. माझ्या कानांनी जे मला ऐकायला येतंय ते म्हणजे हित आहे. महाराज आपल्या पलीकडचा विचार करतात आणि म्हणून हे गुरुचरित्र ग्रंथकर्ते जे आहेत ते आपल्याला हा सगळ्यात पहिला संदेश देऊ पाहतात, की महाराज गुप्त रूपाने सतत आपल्या सोबत असतातच. आपल्याला जरी वाटलं आपण एकटे आहोत, आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीये, कानांनी ऐकू येत नाही, शरीराने त्वचेने स्पर्श होत नाहीये, म्हणून असं समजू नका महाराज आपल्या सोबत नाहीत. महाराज सदैव सोबत राहतात आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे. कारण ही पहिली मानसिकता आपली पक्की व्हायला पाहिजे. हा मनाचा निश्चय पक्का व्हायला पाहिजे. जर मनामध्ये संशय असेल, की मी सेवा करतोय, पण माझे महाराज ती सगळी सेवा रुजू करून घेतायत का? महाराज माझ्या पाठीशी आहेत का? मग माझं दुःख दूर होईल का? संशय न धरी तू मानसी. हे गुरुचरित्रकार आपल्याला सांगतायत, मनामध्ये संशय ठेवू नको. महाराज गुप्त रूपाने कार्य करत असतात. हा जो परमात्मा आहे, हा विश्वव्यापक आहे. सगळं विश्व व्यापून उरलेला. आपण पुरुष सुसुप्तामध्ये पण याचं वर्णन ऐकतो, वाचतो, म्हणतो. की हा संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला हा विश्व परमात्मा आहे. आणि म्हणून ते ग्रंथकर्ते असं म्हणतात, सिद्ध सांगे नामधारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी, अनंत रूपे होते परियसी, विश्वव्यापक परमात्मा. हा परमात्मा जो आहे तो अनंत रूपाने व्यापलेला आहे. तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत असतो, पण आपल्याला बघण्याची गोडी नाही. याच्यावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय. परमेश्वर म्हणजे कोण आणि तो कशा रूपामध्ये आहे, याच्यावरती ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय छान दृष्टांत देऊन आपल्याला ते सांगितलंय. परमेश्वर कसा असतो. मी ती ओवी वाचतो. काट्याच्या आणीवर वसती 3 गावे, 2 ओसाड, 1 वसेचिना. वसेचिना तेथे आले 3 कुंभार. वसेचिना तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे, 1 घडेचिना. घडेचिना त्याने घडली 3 मडकी. घडेचिना त्याने घडली 3 मडकी, 2 कच्ची, 1 भाजेचिना.
भाजेची ना त्यात रांधले 3 मुग. मुगाचे जे दाणे आहेत ते 3 मुगाचे दाणे घेतलेत. भाजेची ना त्यात लहान रांधले 3 मुलांमध्ये मृग. नसतो, लहान मुलांमध्ये नसतो. 2 हिरवे, 1 शिजेची ना. शिजेची ना तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले, 1 जेवेची ना. जेवेची ना त्यात मारल्या 3 बुक्क्या. जो जेवत नाहीये त्याला 3 बुक्क्या मारल्या, 2 हुकल्या, 1 लागेची ना. ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद्गुरु वाचून कळेची ना. संपूर्ण अध्यात्माचं सार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या वाक्यामध्ये सांगितलंय. काय म्हणतात ते सगळ्यात पहिलं, काट्याच्या आणीवर वसले 3 गावे, 2 उसाड, 1 वसेची ना. काय काटा? हा काटा म्हणजे तो परमात्म्याचा आत्मारूपी अंश जो आपल्या प्रत्येकामध्ये समान आहे. तुमचा माझा सर्वांचाच या सृष्टीवर असलेल्या प्रत्येक ठिकाणी असलेला जो आत्मा आहे, हा एकमेव आहे, एकच आहे आणि तो त्या परमेश्वराचा अंश आहे. त्या एका काट्यावर 3 गावं वसलेली आहेत. कुठली 3 गावं? त्या दिवशी आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये बघितलं, की त्या सुषुप्तीमध्ये त्या नामधारकाला कसं स्वप्न पडलं. ती सुषुप्त अवस्था आपण बघितली होती. तर त्या ज्या 3 अवस्था आहेत, एक जागृत अवस्था, एक स्वप्न अवस्था, एक सुषुप्ती अवस्था. ही 3 गावं त्या आत्म्याच्या ठायी वसलेली आहेत. त्या आत्म्यावरती वसलेली आहेत. पैकी काय आहे? 2 ओसाड, 1 वसेची ना. ओसाड म्हणजे त्याचा काही उपयोग नसतो. ही जी जागृत अवस्था आहे, आपल्याला जे वाटतं मी डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकतोय, तोंडाने बोलतोय, हे सगळं खोटं आहे. आणि दुसरं स्वप्न अवस्था ज्याला खरंच काही अर्थ नसतो. काही स्वप्न पडतात. त्यामुळे 2 ओसाड आहेत आणि 1 जे सुषुप्ती आहे, ते वसेची ना. कारण त्या सुषुप्तामध्ये सुद्धा काहीच घडत नाही. ते नुसतंच आहे. शांत आहे. कसलाच विचार नाही, काही नाही. सगळं शांत आहे. म्हणून ते म्हणतायत 2 गावं आहेत. 1 ओसाड, त्यातली 2 ओसाड आहेत आणि 1 वसेची ना. पुढे काय म्हटलंय? वसेची ना तेथे आले 3 कुंभार. जे गाव वसत नाहीये म्हणजे त्या सुषुप्तीमध्ये जे गाव वसत नाहीये त्या ठिकाणी आले 3 कुंभार. त्या 3 कुंभारापैकी 2 थोटे, 2 खोटे आहेत आणि 1 घडेची ना. त्यातल्या एकाला काही करताच येत नाही. कोण आहेत हे 3 कुंभार? हे 3 कुंभार आहेत आपले आपले जे काय म्हणूया आपण त्याला वाणी जे आहे, वैखरी वाणी, मध्यमा वाणी, ह्या ज्या वाणी आहेत, ह्या 3 वाणी आहेत. जे आपण तोंडाने बोलतोय ती जी आपली वैखरी वाणी आहे, मध्यमा आहे. ह्या 2 ज्या आहेत त्याच्याकडनं काही होतच नाही. ते नुसतंच आपली बडबड करतात. बघा आपण आयुष्यामध्ये जे काही बोलतो, किती गोष्टी आपण ठरवून बोलतो. 90% आपण जे काही बोलतो हे आपसूक येतं, जे आपल्याकडे ऑलरेडी स्टोअर केलेलं आहे, तेच आपण बोलत असतो. समोरच्यानी मला आरे म्हणलं, की मला कारे म्हणलंच पाहिजे. हे माझ्या सॉफ्टवेअरमध्ये मी स्टोअर असं काही करून ठेवलंय, की समोर आरे आलं, की मी त्या क्षणी कारे म्हणायला मागे-पुढे बघत नाही. ही झाली वैखरी वाणी. या दोन्ही वाणींचा, त्या मध्यमेचा आणि वैखरीचा सुद्धा काही उपयोग नाही. त्यांच्याच्याने काही घडतच नाही, असं त्या ठिकाणी ते म्हटलेलं आहे. आणि हे ते 3 कुंभार जे आहेत, त्या 3 कुंभारांच्या माध्यमातून तिथं आले. त्यांनी 3 मडकी बनवली. त्या 3 मडक्यांपैकी 2 कच्ची आणि 1 भाजेची ना. आता ही 3 मडकी कुठली आहेत? तर 3 गुण आहेत. सत्व, रजत, तम. त्यातली 2 जी मडकी आहेत, रज आणि तमस गुण, हे दोन्ही मडकी अध्यात्माला पोषक नाहीत. ते अध्यात्माकडे, परमेश्वराकडे घेऊन जाणार नाहीत. म्हणून ही 2 मडकी जी आहेत, ही 2 कच्ची आहेत आणि तिसरं भाजेची ना. सत्व गुण काही आपल्याकडे कितीही लोकांनी सांगा, सगळे संत येऊ दे, परमेश्वर येऊ दे, अरे शांत राहा, कोणाला काही उलटं बोलू नको, सात्विक गुणांनी राहा, लोकांना मदत कर. आपल्याला काही ते झेपत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "एक भासेची ना." तर सत्वगुण काही एवढं सांगून सुद्धा लोकांच्या डोक्यात काही घुसायला तयार नाही. भाजेची ना त्यात रांधले 3 मूग. त्यामध्ये 3 मूग जे आहेत ते शिजायला ठेवले. त्यातले 2 हिरवे, 1 शिजेची ना. कोण आहे ते 3 मृग? या 3 सत्वगुणांनी जे काही आपला सृष्टी आपण बनवतो आहे, हे 3 सृष्टींपैकी 2 महत्त्वाचे किंवा 3 काळ जे आपण म्हणतो, की वर्तमान, भूत आणि भविष्य पैकी जे 2 मुगे जे आहेत, ते नुसतेच हिरवे आहेत. आहे तसेच आहेत. एक भूतकाळ आणि एक भविष्यकाळ. दोन्ही गोष्टी अस्तित्वातच नाही. जे मागं झालंय त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. जे उद्या घडणार आहेत तेही आपल्याला माहीत नाही. जे आहे रिअल प्रेझेंटमध्ये ते आहे फक्त वर्तमान आणि म्हणून
म्हणून ते असं म्हणतात की हे 3 जे मूग आहेत यातलं 2 हिरवे आहेत आणि एक शिजतच नाही. असो आपला विषय भरकटत जाईल, पण हा जो परमेश्वर आहे, ह्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी ह्याच्यातनं केलंय आणि म्हणून ते म्हणतात, की हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर सद्गुरूंचे चरण तुम्ही पकडा. असा तो विश्वव्यापक परमात्मा आहे. आणि हा विश्वव्यापक परमात्मा जर तुम्हाला साधायचा असेल, तुम्हाला ह्या सत्व गुणाच्याही पलीकडे जावं लागेल. लक्षात ठेवा. म्हणजे फक्त सत्वगुण आपण जर खूप चांगले झालो म्हणजे आपल्याला महाराज भेटत नाहीत. पण महाराजांकडे जायचा रस्ता आपल्याला कळतो. म्हणून सत्वगुण हा अत्यंत महत्वाचा आहे. सर्वा ठायी वास आपण, मूर्ती एक नारायण, त्रिमूर्तीचे 3 गुण, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. बघा आपल्याला असं वाटतं, की जो एखादा खूप सेवा करतो त्याला महाराज लवकर प्रसन्न होतात किंवा त्याच्या अगदी महाराज खास आहेत. आणि आपल्याकडनं काय बाबा होत नाही एवढं. मग महाराज आपल्याजवळ काही येत नसतील, आपलं काही लक्ष देत नसतील, आपलं काही ऐकत नसतील. पण गुरुचरित्रवाले तर असं म्हणत नाही गुरुचरित्रकार. ग्रंथकर्ते असं म्हणतायत, "सर्वा ठायी वास आपण." सर्वांच्या ठायी माझा वास आहे. मूर्ती एक नारायण, एकच मूर्ती आहे. काही वेगळी नाहीये. माझ्याकडे जी आहे तीच तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे जी आहे तीच तुमच्या घरातल्यांकडे आहे आणि बाकी सगळ्यांकडे. सगळ्यांमध्ये एकच परमेश्वर वास करून आहे. कसा? हे आपण येणाऱ्या अध्यायात कधीतरी पाहूया. पण सगळ्यांमध्ये समान असतो. रोज आपण अनुभवतो, पण आपल्याला कळतच नाही. आपण ज्याला अनुभवतोय तोच तर खरा परमेश्वर आहे. त्यामुळे हा आपल्याच ठायी आहे. कुठेही बाहेर शोधायचं नाही. जागृत होई आत्मया रामा, अनामा सचित सुख घनधामा. हे आत्मया रामा तू जागा हो. महाराजांना जागा नाही करते आपण. महाराज 24 तास जागे आहेत. निशिदिनी श्रमसी. जाग करतोय आपल्या आतल्याला. त्या आतली ज्योत जी आहे ना, ती दिसत नाही आपल्याला. ती पेटलेली आहे, पण वरतीचे काजळी जमलेली आहे. ती काजळी झाडण्यासाठी म्हणतायत, जागृत होई आत्मया रामा. सर्वा ठायी वासा आपण, मूर्ती एक नारायण, त्रिमूर्तींचे 3 गुण, उत्पत्ती, स्थिती आणि लय. कोण आहे हे त्रिमूर्ती? सत्व, रज आणि तम. व्यावहारिक रूपामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्माचं काम काय? उत्पत्ती करा, सृष्टीची निर्मिती करा. विष्णूंचं काम काय आहे? या सृष्टीचं पालन-पोषण करा. या सगळ्यांचा जे काही संगोपन करायचंय ते भगवान विष्णू करतायत आणि भगवान शंकर काय करतात? लय, सगळ्याचा संहार, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत, दुष्ट प्रवृत्ती आहेत, त्या सगळ्यांचा संहार करण्याचं काम हे भगवान शंकर करतायत. आपण अध्याय क्रमांक 4 मध्ये हे बघितलेलं आहे. 3 मध्ये हे बघितलेलं आहे. ब्रह्मा म्हणजे रजगुण, विष्णू म्हणजे सत्वगुण, तम म्हणजे शंकर. मग उत्पत्ती कोण करतंय? रजगुण करताय. पालन कोण करतंय? आपल्याला सांभाळतंय कोण? आपण कोणाच्या जीवावर व्यवस्थित चाललोय? सत्वगुणाच्या जीवावर. आपण जे काही 4 चांगली कामं करतोय ना, त्या जीवावर आपलं सुखी आयुष्य तरी आपल्याला भोगायला मिळतंय. जे काही सुखाच्या 4 गोष्टी आयुष्यात पदरात पडतायत ना, त्या सगळ्या त्या सत्वगुणामुळे म्हणजे भगवान विष्णूंच्या कृपेने मिळतायत. आपण जे काही 4 चांगल्या गोष्टी लोकांना हेल्प करतोय, लोकांशी प्रेमाने बोलतोय, जे काही लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय, लोकांपर्यंत गुरूंचं कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न, जे चांगलं करताय, एखाद्या गरीबाला मदत करताय, एखाद्याकडे पैसे नसतील त्याला पैशांची मदत करत असाल, कोणी अन्नाची मदत करत असेल, हे जे सगळं आतून मदत करण्याचं जे काही विचार येतोय ना, तो म्हणजे सत्वगुण आहे. आणि हा सत्वगुण पालन-पोषण करण्याचा गुण आहे. म्हणून तो भगवान विष्णूंचा आहे. आणि लय म्हणजे भगवान शंकर आहे. जे काही आपण विध्वंस करतोय ना, रागात बोलतोय, कोणाशी भांडतोय, कोणाला आरेला कार्य करतोय, शिव्या घालतोय, जे काही सगळं ह्या पद्धतीने करतोय, आळस करतोय, कंटाळा करतोय, अभ्यास करायचा आहे पण थोड्या वेळाने करतो ना जरा. आळस जो करतोय ना, तो म्हणजे भगवान शंकर आहे. नाश करणार आहे आपलं. अति आळसाने आपलं करिअर बरबाद होणार आहे. आजचं काम मी उद्यावर ढकलतोय. विध्वंस. पालन नाही होणार आहे. पालन पोषण करायचं असेल तर सत्वगुणच अपेक्षित आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे 3 त्रिगुणांचं, त्रिमूर्तीचे 3 गुण. या तिघांचे 3 गुण आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. अशा प्रकारे हा आपल्याच मध्ये राहणारा परमात्मा जो आहे, या 3ही रूपामध्ये. त्यामुळे असं ज्यांना वाटतं ना, खूप अनेकदा हे प्रश्न विचारले जातात. अगदी आस्तिक असलेला व्यक्ती सुद्धा विचारतो, सेवेकरी व्यक्ती सुद्धा विचारतो आणि नास्तिक सुद्धा एकच प्रश्न विचारतो, की जर परमेश्वर आहे, तर हे वाईट का घडतं? मी एवढी महाराजांची सेवा करतो किंवा करते, मग माझ्या आयुष्यात वाईट का घडतं? हा प्रश्न आस्तिक, सेवेकरी, नास्तिक सगळेजण एकच कॉमन प्रश्न विचारतात. त्याचं उत्तर इथं आहे. हे वाईट घडवणारा कोण आहे? तो तमस गुण आहे, जो आपल्यामध्येच आहे. बाहेर कुठे शोधायची गरज नाही. मग स्वतःला प्रश्न विचारा,
मी किती वेळेला ह्या तमस गुणाची आराधना केलेली आहे, किती वेळा आळस केलाय, किती वेळा कंटाळा केलाय, किती वेळा लोकांवर चिडलोय, कोणाला मारलंय, कोणाला अपशब्द वापरले, कोणाचं वाईट चिंतिलेलं आहे मनातून सुद्धा किती वेळा मी केलं हे स्वतःलाच विचारा. हाच तमस गुण आपल्या आयुष्यात दुःखांची निर्मिती करतोय. बाकी कोणीही काही करत नाही. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. आपण जेव्हा म्हणतो ना, मी माझं आहे, माझं. मी मगाशी जे आपल्या सुरुवातीला म्हणतोय परिचय द्या, परिचय द्या. त्याला परिचय देताना आपण काय सांगतो? माझं नाव सांगतो. माझं नाव हे आहे. हा जो मी आहे ना, ह्या मी मध्ये हे तिघ जण लपलेले आहेत. ह्या 3 मधला जेव्हा सत्व ज्यावेळेला तुमचा स्ट्रॉंग होणार आहे, त्यावेळेला तुमच्या आयुष्यात सुखाची पेरणी जास्ती होणार आहे. पण असं समजू नका, आज मी एकाला मदत केली, की लगेच माझ्या उद्या आयुष्यात चांगलं व्हायला पाहिजे. जोपर्यंत त्या तमसचे इम्पॅक्ट जो आहे ना, तो झालेला, तो जोपर्यंत नील होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते त्रास भोगावा लागणार आहे. पण गॅरंटेड आज जर तुम्ही चांगलं वागत असाल, 100% उद्याच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये जे तुमच्या डोळ्यांनी दिसतंय तेवढंच तुमचं आयुष्य नाहीये. या डोळ्यांनी न दिसणाऱ्या पलीकडे सुद्धा अनेक आयुष्य आहे. असं जर नसतं, आपल्या शरीरात आता किती हालचाली चालू आहेत ह्याचा आपल्याला एक क्षणाचा सुद्धा अंदाज नाहीये. सायंटिफिकली हे प्रूव्ह आहे. प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरामध्ये बदल घडत आहे. प्रत्येक क्षणाला नॅनो, मायक्रो सेकंद लेव्हलवरती प्रत्येक शरीरातला एक-एक कण जो आहे, तो अंश जो आहे बदलत राहतोय. म्हणून श्रीपाद चरित्रामध्ये आपण बघितलं महाराजांनी सांगितलं, हे संपूर्ण विश्व परिवर्तनशील आहे. प्रत्येक क्षणी इथं बदल घडत असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका गोष्टीवरती ठाम राहू नका. आज माझ्या आयुष्यात दुःख आहे म्हणून रडत बसू नका. हे दुःख उद्या सुखामध्ये बदलणार आहे, याच्यावरती विश्वास ठेवा. कारण ही सृष्टी प्रत्येक क्षणाला बदल घेत असते. प्रत्येक क्षणाला कूस बदलत असते. ही सृष्टी पिंडामध्येच आहे. पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. त्यामुळे आज तुम्हाला असं वाटतं ही माझ्या आयुष्यात गोष्ट कशी घडणार आहे? तुम्ही विचार करू नका. माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडली आहे, हा विचार करा. कारण सृष्टी बदलणारी आहे. आणि हे गुरुचरित्रकार आपल्याला सांगतात. म्हणून आपल्यातला हा उत्पत्ती, स्थिती आणि लय यापैकी कुठला गुण स्ट्रॉंग आहे याचं आत्मपरीक्षण आपणच करायचं. काही कोणाला विचारायला जायची गरज नाही. तो परमेश्वर आतमध्येच आहे. तोच आपल्याला उत्तर देईल. मग जर आपल्याला कळलं की माझ्याकडे तमस गुण जास्ती आहे, कमी करा. सत्वगुणांची वाढ करा. आयुष्यामध्ये सुख येणार आहे. आणि ती सत्वगुणांची वाढ होऊन त्या कळल्यामुळेच तर सगळे संत खुश असतात. त्यांना कोणी मारलं, कोणी चिडवलं, कोणी रागावलं, काही फरक पडत नाही त्यांना. कारण त्यांचा हा गुण डेव्हलप्ड आहे. त्यांना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये. म्हणून ते संत आहेत आणि म्हणून ते ऑल्वेज हॅपी आहेत. सदा सुखी का आहेत ते? एवढा त्रास सहन करून आपण जर त्यांच्या जागी असतो तर आपल्याला नसता त्रास एवढा सहन झाला. आपल्याला जरा बायकोनी काही बोललं, नवऱ्याने काही बोललं, की त्वरित राग येतो. आपण काय त्या तुकाराम महाराजांचं आयुष्य जगू शकतो. जी बायको रोज क्षणाक्षणाला बोलतीये, तिच्यासोबत सुद्धा सुखाने संसार करणारे तुकाराम महाराज आहेत. कारण त्या पदावरती पोहोचले. त्यांनी त्या सत्वगुणांची एवढी वाढ केली, त्या सत्वाच्याही आता पलीकडे पोहोचलेले आहेत. आता त्या परमेश्वरामध्ये ते लीन झालेले आहेत. आपल्याला तिथपर्यंत नाही जाता आलं तरी काही हरकत नाही. कधी ना कधी जाणार आहे. पण किमान ॲटलीस्ट आपण चांगलं तरी वागण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. आणि हे आपल्याला ह्या ओवी क्रमांक 9 मधनं महाराज आपल्याला सांगू पाहतायत, की जे जे सॉरी सर्वा ठायी वासा आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे 3 गुण उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. महाराज सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. त्या इच्छा पूर्ण होतात का? विचार करा. 100% आपल्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. प्रत्येक. फक्त थोडंसं डिटेलमध्ये, डीप लेव्हलवर विचार करायला हवा, की आपण इच्छा काय करतो? आपण एखादी गोष्ट म्हणतो, त्या क्षणी दुसऱ्या बाजूला त्याच गोष्टीच्या विरोधात विचार सुरू झालेले असतात. महाराजांना मुजरा करायचा, "महाराज माझं एवढं काम करा." आरती करायची, "महाराज माझं एवढं काम होऊ द्या." मनामध्ये पुढच्या क्षणी विचार आलं असतं, "कसं होणार? कोण करणार? कुठून येणार? कधी होणार?" मनातली प्रत्येक इच्छा महाराज पूर्ण करतात. कोण करणार? इच्छा पूर्ण कोणीच नाही करणार. कधी होणार? इच्छा पूर्ण कधीच नाही होणार. आणि संशय धरला की महाराज कामच नाही करू शकत. त्यामुळे मनात आलेला प्रत्येक विचार महाराज पूर्ण करतात. प्रत्येकाचा. तुम्ही डीप लेव्हलवरती जाऊन विचार करा. तुम्हाला जेवायचं असतं, तुमच्या मनात विचार येतो, मला जेवण करायचंय. तुम्ही जेवणच करता. घास तोंडातच जातो, नाकात नाही जात. प्रत्येक तुमची गोष्ट आहे. झोप आली की झोपावसं वाटलं की झोप येते. माणूस ज्यावेळेला चिंतेने ग्रस्त असतो त्यावेळेला झोप येत नाही. कारण मनामध्ये चिंता जास्ती आहे. झोपेचा विचारच नाहीये. मनातली प्रत्येक इच्छा जी आहे ती महाराज पूर्ण करतात. जे जे चिंतावे भक्तजने.
शब्दांकडं जाणीवपूर्वक लक्ष द्या. जे जे चिंतावे भक्तजने, मनामध्ये जे जे विचार करणार आहात ते सगळे महाराज ते पावावे गुरुदर्शने. महाराजांच्या दर्शनाने हे सगळे तुमचे पूर्ण होणार आहेत. पावावे तुमचं पूर्ण होणार आहेत. श्री गुरु वसावयाची स्थाने कामधेनू असे जाणा. जिथे महाराज वास्तव्य करतात ते ठिकाण कामधेनू असतं. आता आपण विचार करा महाराज कुठे वास्तव्य करतात? अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, आणखीन वेगवेगळे ठिकाण. बरोबर ना? असाच विचार करत असाल सगळे. पण आपल्या आतमध्ये राहणाऱ्या त्या आत्म्याला आपण विचारलंच नाही. आपण विसरून गेलो त्याला. गंमत असते का नाही? आपण जेव्हा लहानपणी खेळायचो किंवा आजही मुलं खेळतात. त्याला बघा बऱ्याच वेळेला गमती-जमती होतात अशा. ते 10 मुलं खेळत असतील, तर मग जेव्हा मोजायची वेळ येते, की किती जण आहेत आपण मोजूया. तर जो मोजणारा असतो तो 1, 2, 3 करत 9 पर्यंत येऊन थांबतो आणि म्हणतो, "अरे 9च जण आहेत." तो म्हणतो, "अरे असं कसं काय झालं? 10च जण आहे ना." मग दुसरा मोजायला येतो. तोही म्हणतो, "अरे 9च जण आहेत." मग एक त्या 10 मुलांच्या व्यतिरिक्त एक तिसरा मुलगा बाहेरनं येतो. तो म्हणतो, "अरे आमची जरा गडबड होती मोजण्यामध्ये. सांग बरं किती जण आहेत?" तो म्हणतो 1, 2, 3, 4, 10 जण आहेत. "अरे आम्ही तर 9 म्हणत होतो. 10 कसं काय आले?" आपण स्वतःलाच मोजण्याचं विसरून जातो. आपण आपल्याला बाहेरच्यांमध्ये शोधायला बघतो. त्या परमेश्वराला सगळीकडे शोधत राहतो, पण परमेश्वर काय आपल्याला भेटतच नाही. कारण तो परमेश्वर तर आपणच होतो. आपण स्वतःला मिसिंग केलाय. तिथेच तर आपण जे जे भक्तजन चिंतिती शब्द जे जे चिंतावे भक्तजने, जे जे मनामध्ये चिंतन केले जाणार आहे, ते पावे गुरुदर्शने. मग महाराजांचं वास्तव्य आपल्याला कुठे ठेवायचंय? आपल्या हृदयामध्ये ठेवायचंय. जर आपण आपल्या हृदयात महाराजांना ठेवू शकलो, कामधेनू होणार आहे. कारण जिथं महाराजांचं वास्तव्य तिथं कामधेनू होते. जी इच्छा केली जाईल ती पूर्ण होईल, असं गुरुचित्रकार म्हणतात. मी म्हणत नाही. महाराजांना कुठे ठेवायचं तुम्ही ठरवायचं. तुम्हाला जर वाटतंय, की माझ्या घराच्या बाहेर महाराजांना एखादं छानसं मंदिर बांधतो, ठीक आहे. मग तिथे गेल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होणार. तुमची श्रद्धा आहे, की एखाद्या विशिष्ट ठिकाणी महाराजांचं वास्तव्य आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर जी चिंता करणार, चिंतन करणार, ती तुमचं पूर्ण होणार. तुम्ही जर म्हणला, "नाही, महाराज माझ्या सोबत आहेत. प्रत्येक क्षणी माझ्याचच आहेत. महाराज कुठेही गेलेले नाहीत." तर तुम्ही मनातनं जी इच्छा करणार, ज्या ठिकाणी राहून करणार, त्या ठिकाणी ती पूर्ण होणार. ठरवायचंय तुम्हाला, की तुम्हाला तुमच्या महाराजांना कुठे ठेवायचं आहे. हृदयी वससी, परीनच दिससी, कैसे तुझं पाहू. प्रॉब्लेम तर इथंच आहे ना. कैसे पाहू हेच आम्हाला कळत नाही. तुला कसं पाहायचं हेच आम्हाला कळत नाही आणि म्हणून तर सगळा गोंधळ उडालेला आहे आणि आम्ही सगळे तीर्थयात्रा करत बसलेलो आहे. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. तो हृदयातला देव आहे उपाशी. सगळीकडे रामेश्वर, काशी शोधत फिरतोय, पण मनामध्ये, हृदयामध्ये असलेला परमेश्वर काही आपल्याला दिसायला तयार नाही आणि म्हणून महाराजांना कुठे ठेवायचंय? आपल्या हृदयामध्ये ठेवायचंय. प्रत्येक क्षणी त्यांचं स्मरण करायचंय. श्री स्वामी समर्थ. लोकांना दाखवण्यासाठी नका म्हणू श्री स्वामी समर्थ. स्वतःला जाणीव करून देण्यासाठी श्री स्वामी समर्थ. इकडं लोकांसमोर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बोलायचं त्यांच्याशी आणि श्री स्वामी समर्थ म्हणून बोलायला सुरुवात करायची आणि जरा काही आपल्या मनाविरुद्ध झालं, की लगेच त्याला अरे-तुरे करायला सुरुवात करायची. मनाविरुद्ध झालं असं ज्याला आपण म्हणतो, हे मनामध्ये महाराज नाहीये त्याचा अर्थ. आणि माझ्या मनाला म्हणतोय, महाराज कुठे आहेत? मग तो श्री स्वामी समर्थ का म्हणायचंय? सतत स्वतःला स्मरण करून द्यायचंय. अरे महाराज तर इथंच आहेत. माझ्यासोबत माझ्या प्रत्येक श्वासागणिक महाराज आहेत. श्वास घेईल तसं महाराज आहेत. याला म्हणतात अजपाजप. श्वास घेताना श्री स्वामी समर्थ, सोडताना श्वास घेताना श्री स्वामी आणि सोडताना समर्थ. प्रत्येक श्वासागणिक महाराजांचं स्मरण करणं, हे म्हणजे महाराजांना हृदयामध्ये ठेवणं आहे. आणि असा जो कोणी भक्त जर ठेवेल, त्याला 100% आयुष्यामध्ये जे जे त्याच्या मनामध्ये इच्छा धरेल, ती सगळीच गोष्ट त्याला मिळणार आहे. भक्ती कशी करावी? भक्ती करावी दृढतर, गंभीरपणे असावी धीर. दृढ करून नित्यसेवा करताना एकदा बसला ना नित्यसेवेला, कशाला पाहिजे ते WhatsApp? कोणी फोन केलाय का बघायचं. मग इकडे शेजारी कोण काही करतंय का? मग स्वयंपाकात कोणी आई काही त्रास देते का? बायको काही करते का? कशाला पाहिजे? करा ना महाराजांच्या चरणाशी एकचित्त. काय महाराज तुमच्याशिवाय आता मला काही ऐकायला येत नाही. तुमचं नावाशिवाय मला काही ऐकायला येत नाही. तुमच्या दर्शनाशिवाय मला डोळ्यांना काही दिसत नाही. काही कळत नाही. असं करून करा की नित्यसेवा. का नाही महाराज प्रसन्न होते बघून. आपलं लक्ष अख्ख्या गावभर भटकत राहतं आणि म्हणायचं बघा मी महाराजांची सेवा करतो. गळ्यात घालून ये तुळशीची लाकडे, काय उद्धरतील ती माकडे, असा सवाल जेव्हा फार पूर्वी जो केलेला आहे.
आणि त्यांचं नाव काय आठवत नाही, राम राम काहीतरी होतं त्यांचं नाव. नुसतं गळ्यात तुळशीची लाकडं घातली म्हणजे काही उद्धार होत नाही. त्यासाठी आतून त्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. म्हणून भक्ती करावी दृढतर, गंभीरपणे असावी धीर, सिरियसली शांत चित्ताने धीरोदात्तपणे ती सेवा करणं अपेक्षित आहे. मन चंचल ठेवून मनामध्ये हजारो विचार करत राहायचे, पण डोळे बंद करायचे. कारण दिसणाऱ्याला असं वाटलं पाहिजे, काय सेवा करतो. एकदम डोळे उघडत सुद्धा नाही सेवा संपल्याशिवाय. आतमध्ये चालले तिकडे विचार. ते श्री स्वामी समर्थावर लक्षच नाहीये. बाकी सगळीकडे फिरतोय आपण. आता हे जगाला फसवू शकतो आपण डोळे बंद करून. महाराजांना कसं फसवणार? त्यांना तर कळतंय हा व्यक्ती जो आहे तो दृढ नाहीये. सिरियसली करत नाहीये. मनामध्ये हजारो विचार येतायत. अशा भक्ताला महाराज पावतील का? हा आपणच विचार करायचा आहे. तो जो वल्लभेश जो भक्त आहे, तो वल्लभेशाने जी कमिटमेंट केली आहे, की महाराज माझा व्यापार चांगला झाला, की त्यातल्या प्रॉफिटमधनं मी सहस्त्र भोजन दान करेन. आपण हे आपल्या आयुष्यात अनेकदा महाराजांना अनेक गोष्टी सांगत असतो. फक्त त्या सांगितल्यानंतर लक्षातही ठेवा, हे मात्र विसरू नका. महाराज कुठल्याही रूपात येतील. आपल्याला वाटतंय त्याच रूपात येतीलच. महाराजांचं फोटोमध्ये आपण जे रूप पाहतो, तशाच रूपात खूपदा आपण अनुभव ऐकतो, की मला असा एक म्हातारा बाबा दिसला, मग तो असाच होता, मग तो महाराज. का बरं? एखादा लहान मुलगा तुम्हाला मदतीला धावून आला, तो महाराज नाही? महाराज कुठलेही रूप धरू शकतात. एखादा प्राणी मदतीला येईल. आपण बऱ्याचदा म्हणतो, की मांजर आडवी गेली हे जे शकुन आणि अपशकुन ही अंधश्रद्धा आहे. 100% अंधश्रद्धा आहे. श्रद्धा त्याच्यासाठी आहे, जो त्या वल्लभेशासारखा आहे. मनामध्ये त्यांनी महाराजांचं स्मरण केलं, त्यांच्या चरणांना स्पर्श केला, की "हे देवा, मी आता कामासाठी निघालेलो आहे, तर माझं सगळं मंगल होऊ दे." आता महाराज तुमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवतील कसं? काहीतरी तर तुम्हाला कळलं पाहिजे ना, की येस महाराज म्हणतायत गो अहेड. महाराज म्हणतायत थांब थोडंसं. काहीतरी ते सिग्नल पाहिजे. मग हे सिग्नल जे आहे महाराज संपूर्ण सृष्टीमध्ये आहेत. सृष्टीच्या प्रत्येक कणाकणामध्ये महाराज आहेत. मग जो असा भक्त आहे, श्रद्धाळू आहे, महाराजांशी एकनिष्ठ आहे, त्याला मेसेज देण्यासाठी महाराज अशा काहीतरी गोष्टी घडवतात, की ज्याच्यामुळं म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो, की मी कामाला निघालोय आणि अचानक काहीतरी घरातले कोणीतरी मला थांबवतात आणि मग ते माझ्या कामाला उशीर होतो. पण नंतर मला कळतं, की अरे, ते बरं झालं माझा उशीर झाला. त्यावेळेत ते साहेबच नव्हते किंवा मध्ये काहीतरी त्या गाडीलाच अपघात झाला होता. त्या रूटवर असं काहीतरी झालं होतं. ते कोड मग तो हाक मारणारा महाराजांच्याच आज्ञेने आलेला असतो. आपल्याला वाटतं महाराजांनी येऊन काहीतरी मला केलं. अरे, महाराज असे काहीतरी येऊन करत नसतात. महाराज प्रत्येक रूपामध्येच महाराज असतात. एखादं छोटं बाळ आपल्याला एकदम कडेवर म्हणजे कडेवर घेण्यासाठी हट्ट धरतं आपण घरातनं बाहेर जाण्यासाठी आणि आपण त्याला झिडकारत राहतो, "अरे नाही, मला फार उशीर झालाय, मला जायचंय." पण कदाचित त्या लहान बाळाच्या रूपामधनं महाराजच आपल्याला थोडा वेळ थांबू पाहत असतील. कोणास ठाऊक उद्या काय होणार आहे, पुढे काय होणार आहे? पुढे जे काही तुम्ही ज्या कामासाठी चाललाय, त्या कामामध्ये कदाचित काही विघ्न असू शकेल किंवा आणखीन ते काम होण्यासाठी थोडासा अवधी असेल. जसं स्वामी महाराज अक्कलकोटला होते, तसे सॉरी सोळप्पांचा जो मुलगा आहे, हा मुलगा सरकारी नोकरीला होता आणि एके दिवशी महाराजांनी त्याची परीक्षा घ्यायची बघितली. श्रीपाद त्याचं नाव. तर महाराजांचा असं म्हणजे त्यांच्या घरातला असा नित्यक्रम होता, की जोपर्यंत महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत, महाराजांचं जेवण होत नाही, तोपर्यंत घरातले कोणी जेवत नाही. आणि एके दिवशी महाराज काय करतात, जेवतच नाहीत. बसून राहतात. सगळं ताट वगैरे वाढलेलं असतं सगळं आणि बिचाऱ्या या मुलाला केला. तो बिचारा वाट बघत असतो, की महाराज कधी एकदा जेवा लवकर मला जायचंय तुमच्याशिवाय मी जेवू नाही शकत, मी जाऊ नाही शकत आहे. महाराज काहीही केल्या जेवायला तयारच होत नाही. इकडे ह्याची घालमेल सुरू होते, की मी उशिरा गेलो तर साहेब मला ओरडणार, मग आज पनिशमेंट होणार, मग लेट मार्क लागणार, सगळं. पण शेवटी महाराजांसमोर बोलणार कोण? महाराज काही जेवायला बसत नाहीत. 11 वाजतात, वेळ टळते. महाराज म्हणतात, "चल मला जेवायला लाव, मला खूप भूक लागली." असं एकदम अचानक जोरात ओरडतात. पटापट सगळे हालतात कारण घाई आहे सगळ्यांना. पटकन महाराजांना जेवायला देतात. हे जे श्रीपाद असतात ते महाराजांचे नमस्कार करतात. महाराज चला बरं झालं मला आता वेळ झाली, उशीर झाला. जायला पाहिजे असं म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसवर जातात. ऑफिसवर गेल्यावर त्यांना असं कळतं, ते त्यांना विचार घेऊन चाललेले असतात, की आता काय होईल? साहेब ओरडेल, बाकीचे लोकं जे आहेत ते आपल्याला सांगतील, "साहेब उशीर आला म्हणून तुला आज ओरडणार आहे." अशा सगळ्या विचारामध्ये ऑफिसमध्ये जातात. ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही नाही, ऑफिस एकदम शांत असतं. प्रत्येक जण आपापलं काम करत असतं. त्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं. आणि मग ते आल्यावर विचारतात, की "साहेब आले नाहीत का अजून?" "आले म्हणे साहेब." असं सगळं त्याला आश्चर्य वाटतं, की एवढे सगळे शांत का? आणि मला कोणी असं विचारत का नाही, की "अरे तू उशिरा का आलास? काय झालं?" असं काहीच विचारत नाहीत किंवा "साहेब भडकलेत तुझ्यावर." काहीच बोलायला तयार होत नाही.
तोच शेवटी विचारतो, की "अरे, मी उशिरा आलोय, काही साहेब बोलले नाही का?" ते म्हणतात, "कुठे उशिरा आलाय? तू तर तुझ्या मस्टरवर सही आहे. वेळेवर आलायस. तू उलट आमच्या अगोदर आलाय." आणि त्यांना आश्चर्य वाटतं, "अरे, असं कसं काय? मी तर आत्ता आलोय." मास्टरवर बघतात त्यांच्या नावाची सही केलेली असते. मग कळतं महाराजांची लीला काय असते. बोलतानाही अंगावर शहारे येतात. हे असतात महाराज. या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणातून महाराज आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पण आपली एक अशी धारणा झालेली आहे, की ते महाराज त्या रूपामध्ये आले तरच मला महाराजांचं दर्शन झालं असं मी समजतो. आणि आत्ता सांगितल्यानुसार जर तुम्हाला महाराज कळले, तर तुम्ही म्हणाल माझ्या आयुष्यामध्ये अनुभवांची एवढी मोठी कादंबरी होईल, की अनुभव सुद्धा सांगताना मला कमी पडते. म्हणजे किती सांगून किती होईल असेल. कित्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षणोक्षणी महाराज आपल्याला संकेत देत राहतात, सांगत असतात, मदत करत असतात. म्हणून सद्गुरू पिठले महाराज म्हणतात, "निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझं क्षीण देऊ." अजून मी काही तुला क्षीण देऊ शकत नाही. कारण तू प्रत्येक क्षणी तर माझ्याचसाठी जगतोय. माझंच चांगलं व्हावं म्हणून बघतोय. म्हणून कायम विश्वास ठेवा. महाराज तुम्ही आहेत. आता ही जे त्या वल्लभेशाची गोष्ट झालेली आहे, ती आता अजून पुढे सांगायचं होतं, पण वेळ परत उशीर होईल. पण त्या वल्लभेशासारखं आपल्याही आयुष्यामध्ये होतं. तर वल्लभेश जेव्हा ते भस्म लावल्यानंतर जागा होतो, त्यावेळेला आज इकडे-तिकडे पाहतो, "अरे काय झालं? आणि तू असा का मला पकडून बसलाय?" असं त्या चोराला विचारतो. आणि तो चोर जो आहे, तो ती सगळी स्टोरी जी आहे, ती त्यांना कथन करतो. बऱ्याचदा महाराजांच्या लीला ह्या अजब आहेत, अगम्य आहेत, बुद्धीला न कळणाऱ्या आहेत, आपल्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. कित्येकदा अनेक सेवेकऱ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात. झोपल्यानंतर स्वप्नामध्ये अनेक अशा वाईट-वाईट घटना ते पाहतात, स्वतः बाबतीत घडत असलेल्या आणि दचकून जागे होतात किंवा सकाळी उठल्यानंतर एकदम घाबरलेले असतात आणि उठतात आणि बघतात तर काहीच नाही, आजूबाजूला सगळंच शांत आहे. आणि थोडे काही क्षण सैरभैर झालेले असतात. प्रत्येक वेळेला नाही, पण काही सेवेकऱ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात, की ज्या त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत भविष्यामध्ये, या स्वप्नामध्ये त्या भोगायला महाराज लावतात. तो सगळा त्रास जो आहे, कदाचित काही वेळेला स्वतःचा मृत्यू पाहतात, आपल्या आप्तेष्टांचा मृत्यू पाहतात. बऱ्याचदा अशी स्वप्न पडतात. सगळीच स्वप्न त्यातल्या त्या कॅटेगरीतली नाहीयेत. पुन्हा समजून घ्या, नाहीतर श्रद्धेची अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही. कृपया बुवाबाजी करायची नाही. पण खूपदा असं होतं, की जे उद्याच्या येणाऱ्या आयुष्यात आहे, ते महाराज स्वप्नात घडवतात आणि आपलं प्रत्यक्ष जीवनातलं आयुष्य महाराज वाढवत राहतात. त्या वल्लभेशासारखं बऱ्याच वेळेला बऱ्याच सेवेकऱ्यांच्या बाबतीत होतं, की जागे झाल्यानंतर आपल्याला कळत नाही हे काय झालं. प्रत्येक वेळेला तो चोर नाही आपल्याला सांगायला यायला, की "अरे, महाराज आले होते आणि त्यांनी तुला भस्म लावलं आणि पुन्हा जिवंत केलं." प्रत्येक वेळेला आपल्याला हे मार्गदर्शन करायला कोणी भेटणार नाहीये, की "अरे, तुला तुझ्या जे पुढच्या आयुष्यात घडणार होतं ते महाराजांनी तुझ्या स्वप्नामध्ये तुला घडवलं. जो त्रास देणार होता, तुझ्या घरात चोरी होणार होती, आणखीन काय होणार असतं, ती स्वप्नामध्ये महाराजांनी घडवली आणि तुझं कार्य जे काही तुझा भोग आहे, तो महाराजांनी संपवला." म्हणून श्रद्धा ठेवा. जे झालं ते महाराजांच्या कृपेने झालं. प्रत्येक स्वप्न ही त्याच लेव्हलची असतात असं अजिबात नाही. स्वप्न पडण्यामागची खूप सारी कारणं आहेत. त्यातली 90% ही प्रॅक्टिकल कारणं आहेत. त्यामुळे त्याचा अजिबात संबंध लावायचा नाही. पण 10% कारणं नक्कीच त्याला कारणं असतात. त्या कारणामुळे ती घडतात. महाराज अजब आहेत. कशाप्रकारे कोणाचा भोग कधी संपवतील हे फक्त महाराज जाणू शकतात आणि म्हणून जो महाराजांच्या चरणाशी रत आहे, लीन आहे, ज्याला महाराजांशिवाय दुसरं काहीही कळत नाही, जो फक्त महाराजांचं गुणगान करण्यासाठीच काम करतो, त्या भक्ताच्या प्रत्येक शब्दाला जागणारे महाराज आहेत. इतके महाराज कोमल हृदयाचे आहेत. महाराजांचं वर्णन करताना सगळ्याच गोष्टी थांबतील. हे विश्वातली जेवढी शब्दसंपदा आहे, ती सगळी शब्दसंपदा कमी पडेल. एवढं महाराजांचं महात्म्य आहे आणि हे महाराजांचं महात्म्य आपल्या भाषेत ज्यावेळेला आपण एखाद्या वेळेला सांगतो, आपण जेव्हा अनुभव सांगतो, की असं-असं झालं आणि महाराजांनी मला ह्यातनं वाचवलं, हे ज्यावेळेला आपण सांगतो, हे आपलं प्रेम, हे महाराजांना जास्ती भावतं. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा जो आहे, मुलगी जी आहे, लहान बाळ जे आहे, ते जेवायला म्हणतं, की "आई तू मला वाचवलंस किंवा तू मला मदत केलीस, तू मला चॉकलेट दिलं, थँक यू." आईला त्या थँक यू मध्ये इंटरेस्ट नसतो. आईला त्या शब्दांमध्ये इंटरेस्ट नसतो. पण माझ्या बाळाला माझ्याविषयी काहीतरी वाटतंय. ॲट तो कदर करतोय.
ही गोष्ट आईच्या मनाला, वडिलांच्या मनाला भावून जाते. आई-वडिलांना मुलाबाळांकडनं काही ॲप्रिसिएशन, "वाह! वाह! बाबा तुम्ही किती छान काम केलं." हे कौतुक नको असतं, पण त्या कौतुकामागची जी भावना असते ना, ती त्यांचं मन गहिवरून टाकते आणि महाराजांच्या बाबतीत हेच होतं आणि म्हणून आपण जे म्हणतो अनुभव सांगा, ते ह्याचसाठी असतं, की आपल्या अनुभवातनं महाराजांना आनंद होत असतो, की "अरे माझं बाळ माझं किती छान कौतुक करतंय." शेवटी आपण सगळीच त्यांची लेकरं आहोत आणि म्हणून अनुभव सांगताना विचार करू नका, आपले शब्द चांगले आहेत का? आपल्याला इतरांसारखं छान-छान बोलता येईल का? मला माईकची खूप भीती वाटते. सगळं सोडून द्या. डोक्यात एकच ठेवा, हे सगळं महाराजांसाठी चालू आहे. महाराजांचं प्रेम मी कसं व्यक्त करू, तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकांना आवडलं, ठीक आहे. नाही आवडलं, तरी ठीक आहे. माझ्या महाराजांना आवडतंय ना, अजून काय पाहिजे मला? त्यामुळे महाराजांसाठी काम करायला शिका. माणसं गौण आहेत. आज जो तुमच्या समोर बसलेला माणूस असेल, तो कदाचित उद्या तुमच्या विरोधात सुद्धा असेल. पण माणसांवर भरोसा ठेवण्यापेक्षा महाराजांवर विश्वास ठेवूया. आपल्या आजूबाजूला माणसं महाराज पेरत जातील. त्यामुळे अशा प्रकारे या अध्यायाच्या माध्यमातून महाराज कशाप्रकारे दुःखांचं हरण करतात, प्रारब्धा भोग नष्ट करतात. म्हणून जे आपल्याला वाटतं ना मनामध्ये, की किती माझ्या आयुष्यात दुःख आहे, किती आयुष्यात दुःख आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. महाराज तर सदैव द्यायला बसलेले आहेत. ते काहीच म्हणत नाहीयेत. त्यांनी एकही कंडिशन लिहिलेली नाहीये, की असं केलं तरच मी तुम्हाला देईल. महाराज म्हणतायत, "जे, जे भक्तजन चिंतिती ते, ते सगळं मी देणार आहे." तुम्ही चिंता काय करता याच्यावर फोकस करा ना. महाराज काय देणार त्याच्यावरती का फोकस करता? ती गोष्ट कशी होणार आहे ह्याच्यापेक्षा मला काय हवं एवढ्यावरती फोकस करा. कशी व्हायचं तो महाराजांचा प्रश्न आहे. काल त्या मुलाला तो मंदमती मुलगा होता, त्याला ज्ञान कसं मिळण्याचा तो महाराजांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणा ना महाराजांच्या चरणाशी सगळं आहे, मला ज्ञान माझे महाराज देतील. कॉन्फिडन्स तर राहा, आत्मविश्वास पूर्ण म्हणा तरी, जगासमोर मांडा तरी. म्हणू दे लोकं, चेष्टा करू दे तुमची, काय वेडा माणूस आहे, आयुष्यात काही होणार नाही तुझं. म्हणू द्या की, पण माझे महाराज तर ऐकतील ना. ते म्हणतील, "एवढा हा तळमळीने आत्मविश्वासपूर्वक म्हणतोय ना होणार, तर व्हायलाच पाहिजे." महाराजांचे अनुभव तुम्ही पुन्हा-पुन्हा पहा. अनुभव त्याच व्यक्तीला येतो ज्याचा आत्मविश्वास दृढ आहे. जो मनाने खचलेला आहे त्याला अनुभव येत नाहीत. आणि म्हणून या रजकाच्या गोष्टीच्या माध्यमात या वल्लभेशाच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आत्मपरीक्षण नक्कीच करावं. त्रिगुणात्मक जे गुण आहेत, सत्व, रजतम, उत्पत्ती, स्थिती आणि लय ही गोष्ट शोधावी आणि वल्लभेशासारखं आपलेही दुःख जे आहेत, ते महाराज 100% दूर करतात. मनामध्ये संशय धरू नका. महाराज गुप्त रूपाने सदैव तुमच्या सोबत आहेत. तुमच्या घरात आहेत, तुमच्या मनात आहेत, तुमच्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीमध्ये आहेत आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा सदैव आहेत. प्रत्येक क्षणी ते तुमच्याच सोबत आहेत. हा विश्वास दृढ करा. 100% तुमच्या सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करतील. अशा प्रकारे हा आपला अध्याय आजचा पूर्ण झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपला आज एक गुरु महाराजांची किंवा दत्त महाराजांची स्तुती जी आहे, ती आज आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. मराठी आहे. चाल आपल्या पद्धतीने आपण लावायचा प्रयत्न करणार आहोत. उद्देश एकच, महाराजांचं गुणगान करायचं आहे. महाराजांना छान वाटेल एवढाच प्रयत्न करायचा आहे. परमहंस परिव्राजकाचार्य परमपूज्य श्री अ, वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी हे महाराजांची स्तुती रचलेली आहे. आपण तो म्हणण्याचा प्रयत्न करूया. जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञान जयाचा नरह कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अखंड आत्मा अविनाशी दत्त, अखंड आत्मा अविनाशी दत्त, तया पदी लाविति जे स्वचित्त, तया पदी लाविति जे स्वचित्त. वित्त भ्रमा सोडिति ते कृतार्थ, वित्त प्रभा सोडिति ते कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण गुरु आनंद गुरु समर्थ. जो जागृती स्वप्न सुषुप्ती साक्षी, जो जागृती स्वप्न सुषुप्ती साक्षी, जो निर्विकारे सकला निराक्षी, जो निर्विकारे सकला निराक्षी, विक्षिपरी जासी नसे निजार्थ, विक्षिपरी जासी नसे निजार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जळी स्थळी सर्व ही वस्तू माझी, जळी स्थळी सर्व ही वस्तू माझी, व्यापुनी राहेची तयासी राजे, व्यापुनी राहेची तयासी राजे, जो ठेवी भावे ऐक नर ऐक हो 2 मिनिटं कृतार्थ. आणते.
जो ठेवी भावे नरह कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. जे दृश्य ते रूप नसे जयाचे, जे दृश्य न ते रूप नसे जयाचे, दृश्यांतरा हे अविकारी ज्याचे, दृश्यांतरा हे अविकारी ज्याचे, स्वरूप तोची अविनाशी अर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. दृश्यासे घेता नच घेव बेजे, दृश्यासे घेता नच घेव बेजे, स्वरूप तथ्य प्रभुचे स्वतेजे, स्वरूप तथ्य प्रभुचे स्वतेजे. स्वयं प्रकाशे जगिजो परार्थ, स्वयं प्रकाशे जगिजो परार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. असोनी सर्वत्र गुरु प्रसादा, असोनी सर्वत्र गुरु प्रसादा, विनान विनान लाभे करता हि खेदा, विनान लाभे करता हि खेदा. भेदाची वार्ता करीतो जो अपार्थ, भेदाची वार्ता करीजो अपार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. अनन्य भावे भजता अनन्य, अनन्य भावे भजता अनन्य, लभ्य प्रभु जो नच होई अन्य. संन्यस्त सर्वेक्षण तारणार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. मागे तुकाराम तयासी दत्त, मागे तुकाराम तयासी दत्त, देवासुदेवा करुणी निमित्त, हे स्तोत्र चिन्मार्थ पदा समर्थ. द्याया हराया सकल ध्यनर्थ, द्याया हराया सकल ध्यनर्थ. गाणगापुरी 1827 शकमध्ये, गाणगापुरी 1827 शकमध्ये, उदेले स्तोत्र हे आधिव्याधिहारिक, आधिव्याधिहारी हरी कुधे. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम गुरुस्तुती संपूर्णम. या ठिकाणी आपला अध्याय 10वा पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती आख्याने शुद्ध नामधारक संवादे भक्त संकट हरणम नाम दशमोऽध्यायः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कोणाला काही अध्याय विशेष शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता.